सॉरी काकी. हे बघ सिटू, तुला मी इथे कामाला ठेवून घेतले हे सगळं ऐकून घेण्यासाठी नाही. या पार्लरची मालकीन मी आहे. तू माझ्या हाताखाली काम करतेस आणि दुसरं कोणी असं मला येऊन बोललेलं ना, मी खपून नाही घेणार. परत नाही होणार असं. हे घे आणि आज जाऊन कामाला लाग. ओ काय काय कुठे घुसताय तुम्ही? तुम्हाला दिसत नाहीये का बाहेर काय लिहिलंय ते? हे लेडीज पार्लर आहे, जेंट्स पार्लर नाही. मला वाचता येतं. थांबा, कळतंय मला. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. मॅडम, यांच्या बरोबर आलोय. काय म्हणाला? या ना, बसा ना मॅम, प्लीज या, बसा ना. कुठे? मॅम इथे. मोहित, मी आहे ना मॅम, मी करतो. मॅम सांगा ना, काय करायचंय तुम्हाला? मला हाय. हॅलो. मॅम तुम्ही आता बघ, हा काय प्रश्न आहे? ओम मला म्हणाला तुला नवीन जॉब लागला. मी म्हंटल बघूया आमची मुलगी कुठे काम करते ते. छान आहे पार्लर. मग काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तुम्ही? आमच्याकडे फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग. अगं आपल्या ऑफर्स सांग ना त्यांना. फेशियल आणि वॅक्सिंग केलं तर त्याच्याबरोबर थ्रेडिंग फ्री आहे. आणि तुम्ही जर पर्ल फेशियल केलं तर त्याच्याबरोबर हेअर सेटिंग फ्री आहे. आणि बॉडी पॉलिशिंग वर पेडिक्युअर आहे का? हो करूया ना मॅडम, पेडिक्युअरही करूया. या मग आपण आत बसूया का? आत इथे सगळे डिस्टर्ब करतील ना मॅम तुम्हाला, म्हणून आतमध्ये बसूया. हा बरोबर. चला. मॅम बसा ना प्लीज. तुम्ही करणार ना? मॅम बसा ना. एक मिनिट. बसा. स्वीटू, जरा इथे आतमध्ये आणि पेडिक्युअरची तयारी कर बरं. हे मॉइश्चरायझर आहे का? ओ हे ओ ममता ब्युटी पार्लर. काय झालं त्याला बघ जरा. हो. काय झालं सर? स्वीटू, जरा एक मिनिट इकडे. हे मॉइश्चरायझर फार चिकट चिकट आहे. ते लावलं मी हाताला चुकून. नाही सर, ते मॉइश्चरायझर नाही आहे, ते वॅक्स आहे. हा, हे कसं जाईल आता? त्याला वॅक्सिंगचा पेपर लावून काढायला लागेल. काढ ना जरा, ते चिकट झालं सगळं प्लीज. हो. हे बघा मॅम, हे सगळे इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स आहेत. हे प्रोडक्ट वापरू तुमच्या पेडिक्युअर साठी. चालेल ना? कुठले? नाही नाही, ही प्रोडक्ट्स नको मला. मी माझी प्रोडक्ट्स घेऊन आले. हे माझ्यासाठी फक्त हीच प्रोडक्ट्स यूज करा. हे तर एकदम बेस्ट प्रोडक्ट आहेत मॅडम.
काय ना, आमच्या इकडच्या क्लायंट्सला ना हे प्रोडक्ट्स परवडत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही ठेवत नाही. नाही, मी फक्त एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्सच यूज करते, त्यामुळे माझ्या पेडिक्युअरला हीच प्रोडक्ट्स वापरा आणि एकदा वापरून झाली की ठेवा तुमच्याकडे. माझ्या पेडिक्युअर बरोबर ही प्रोडक्ट्स फ्री. थँक्यू सो मच मॅडम. काय ना, तुमच्यासारख्या मोठ्या मॅडम इथे कधीच आलेल्या नाहीत. माझं कामच असं आहे की तुमच्या घाणेरड्या लोकॅलिटीतल्या या छोट्याशा पार्लरमध्ये मला यावं लागलं. मला ओळखलं असेलच ना मी? नाही मॅम, मी नाही ओळखत तुम्हाला. मालविका खानविलकर, खानविलकर फिटनेस ग्रुपची मालकी. तुझ्या पार्लर सारखे 500 पार्लर्स मी अशी आत्ता या क्षणी विकत घेऊ शकते. सॉरी मॅडम, म्हणजे मला माहिती नव्हतं तुम्ही एवढ्या मोठ्या मॅडम आहात ते. स्वीटू, हे काय लावलंय तू? हे दुसरा मार्ग नाही का काही काढायचा? नाही, पण म्हणजे थोडंसंच दुखेल, पण तुम्ही रिलॅक्स करा. मी रिलॅक्स राहतो. काढ. हे काय? सर, वॅक्सिंग आहे. गेली? अरे बापरे. हे तू म्हटली होतीस थोडंसंच दुखेल. एक सर, थोडंसंच दुखतं, पण ते सर इथे राहिलंय अजून. नाही राहू दे सर, ते तसं निघणार नाही म्हणून. दुसरा काहीच मार्ग नाही. नाही. हळू हा स्वीटू. झालं. माझ्या भावाने या फालतू मुलीमध्ये वेळ वाया घालवलेला मला चालणार नाही. कळतंय? हो मॅम, कळलं. तुमचं काम नक्की होईल. स्वीटू, हा काकी. जरा आत ये. हो. मॅमचं पेडिक्युअर करायला घे. अरे, आणि मॅमला खुश ठेव. कंप्लेंट नाही पाहिजे मॅमची. मी जरा बाहेर जाऊन येते. ही प्रोडक्ट्स यूज करा. मॅम, चप्पल काढा ना. काढ ना. काढू का मी? नाही, ठीक आहे, काढते. नाही, ओके. मला वाटलं जास्त गरम आहे. नाजूकपणे कर हा. अगदी. स्वीटू, आपण एक सेल्फी घेऊ. स्वीटू, स्माइल. मॅम, दुसरा पाय. नाही. हे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेत. आता ओम आला की मग आपण निर्णय घेऊया. सॉरी, अरे ओम, मला जरा उशीर झाला.
सॉरी 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 सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हॅलो. तू पण ना. बघताय काय, प्रेमात पडलाय तो, म्हणून अशी अवस्था झाली आहे. अरे लाजतोस काय तू? प्रेमात पडण्याचं फिलिंगच छान असतं. एन्जॉय कर ही फेज. जस्ट चिल. चिल. हाँ क्या क्या बोले मम्मी जी? तुमची भाषा शिकतेय मी. चिल यो वगैरे. हा कब होगी मेरे यार की शादी? सॉरी, माझ्यामुळे जरा मीटिंग डिस्टर्ब झाली. आज काम होईल ना पण? न व्हायला काय झालं? ऑफकोर्स होणार आहे. हा बस बस ये. हा बसा मॅम. ताईनी जो डिसिजन घेतलाय की आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सचे आणि आपल्या जिम सर्व्हिसेसचे रेट्स वाढवायचे, तो निर्णय मला पटला नाही. त्याला काही कारणं आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, हेल्थ सर्व्हिसेस, डाएट आणि फूड हे फक्त श्रीमंत लोकांनाच किंवा जी लोक ते अफोर्ड करू शकतात त्यांनाच फक्त लिमिटेड नसावं. हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा परवडलं पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये सगळ्यांनाच हेल्थची गरज आहे, बरोबर? सो आपण आपल्या प्रॉडक्ट्सचे रेट तेच ठेवूयात जोपर्यंत आईची जी प्रॉडक्ट्स आहेत, तिने ज्या आपल्याला आयडियाज दिल्या आहेत, ती प्रॉडक्ट आपण लॉन्च करत नाही तोपर्यंत. आई, तुला काय वाटतं? हो, मला दोन्ही मुद्दे पटतायत. मग त्याबद्दल मी ताईशी डिस्कस करून हा डिसिजन घेऊ शकतो. सो दॅट्स ऑल फॉर नाव. हॅव अ गुड डे. गुड डे सर. गुड डे मॅडम. शाबास. अगं किती हा पाऊस. बाई बाई. ए सुमन, सुमन. आलात वहिनी? झाली खरेदी? हो. पाणी अंडी थांबत. नाही नाही थांब थांब थांब, तू इकडे इकडे इकडे. बापरे, वहिनी भिजलात की तुम्ही? अगं हो, खूप पाऊस होता. अगं बऱ्याच गोष्टी आणल्या. मग आणलाय, हा, पावडरच्या बाटल्या, तेलाची बाटली आणि तुझ्यासाठी क्लिप. अहो कशाला वहिनी, माझी जुनी क्लिप चांगली आहे की. असू दे. खरं सांगू का सुमन, आज बऱ्याच दिवसांनी बाजारात जाताना बरं वाटलं. पाकिटात थोडे पैसे होते ना, म्हणजे वस्तू अशा बघून घेता. चल हे आत घेऊन जाऊया. वहिनी येऊ का? अरे ममता ताई, या 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 ना, या. हे सुमन पाणी आण ग. या ना, या. अचानक आला तुम्ही. सगळं ठीक आहे ना? म्हणजे पार्लर मध्ये सगळं ठीक आहे ना? आणि आमची स्वीटू काम करते ना? हो, म्हणजे तसं सगळं ठीक चाललंय. पण तुमची स्वीटू तुम्हाला काहीच बोलली नाही का काल काय झालं ते? नाही. अहो, तो तिचा मित्र आलेला पार्लर मध्ये. मित्र? ओम की काय? ओम पार्लर मध्ये आला होता? हो तर. आणि स्वीटूला काल एक क्लायंट बोलली तर भडकला. हो, आणि चांगली समजच दिली आम्हाला त्याने, असंच समजा. स्वीटूला कोणी काही बोललं का? पण आता पार्लर बोलले तर मागे पुढे बोलले जाणारच ना. हो, स्वीटूची बाजू घेऊन बोलला ना सगळ्यांना. हे नजरेत आलं बायकांच्या. जराशा गोष्टीचा तमाशा केला त्याने. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्या पार्लरमध्ये अख्ख्या एरियाच्या बायका येतात ते. आणि आता सगळीकडे एकच चर्चा आहे, स्वीटूच्या मागे तो पार्लरमध्ये जो मुलगा आला होता तो कोण? या आजकालच्या मुलांना ना कधी कसला राग येईल ना हे काही सांगता येत नाही बघा. तुमच्यावर दया येऊन मी तिला नोकरी दिली, पण आता मलाच भोगावं लागतंय. तुम्हाला माहिती नव्हतं का तो तिच्या मागे येतो ते? हे बघा वहिनी, तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या आहात. आणि तुमच्या स्वीटूचं असं नाव खराब झालेलं मलाही नाही चालणार.
वहिनी स्वीटूशी बोलूया ना आपण, बघूया तिचं काय म्हणणं आहे. अगं या सांगतायत ना, येऊन वेगळं काय असणार आहे? पोरीचं काय करावं ना काहीच कळत नाहीये मला. अहो वहिनी, असं खचून कसं चालेल बरं? स्वीटूचे लग्न ठरत नाहीये आणि ठरलं तर साखरपुड्यापर्यंत येऊन मोडतंय, हे आलंय माझ्या कानावर. तशी मुलगी चांगली आहे. तुमची हरकत नसेल तर एक स्थळ सुचवू का? हो सांगा ना ताई. म्हणजे माझ्या बहिणीचाच मुलगा आहे, चांगला शिकलेला आहे, चांगली नोकरी देखील आहे आणि आपल्या स्वीटूसारखाच जरा नाही म्हणजे दोघांची जोडी अगदी शोभून दिसेल. तुम्ही म्हणत असाल तर बोलणी करू? हो चालेल, आजच बोलून घ्या. आजच बघायचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. मग आज संध्याकाळचीच वेळ ठरवते मी 7ची. बरं येते मी, स्वीटूवरती पार्लर टाकून आली आहे ना मी. बरं वहिनी येते आम्ही. बरं संध्याकाळचं लक्षात ठेवा. हळूहळू नेलपेंट खराब होईल. नाही सॉरी मॅम. झालं झालं? अरे पटकन शिकलीस ग तू पार्लरचं काम. आणि किती छान पेडिक्युअर केलंस, मसाज. एक मिनिट स्वीटू, हे घे. नाही ते मॅम ना द्या. अगं पेडिक्युअरचे पैसे तिला देईन ग, तू हे टिप म्हणून ठेव. अगं घे ग. नाही नकोय मॅम मला. अगं ठेव ग, घे. तू तरी एवढी टिप कधी बघणार? तुमच्या या एरियातल्या बायका एवढी टिप नाही ना देणार. नाही, सगळ्या तुमच्याच क्लासच्या असतील. झालं? चुकलं ना? चप्पल. हो हळूहळू नेलपेंट खराब होईल. झालं? थँक्यू. चल. चल हे काय आहे? हात धू. निघालात मॅडम? हो. हे घ्या. थँक्यू. थँक्यू सो मच. चल मोहित. काकी मी सगळं साफ करून ठेवलंय आणि सगळे क्रीम्स पण आत ठेवले. ऐक, तू निघालीस तरी चालेल. जाऊ म्हणजे? हो म्हणजे इकडचं सगळं मी बघून घेईन. तू आज घरी लवकर गेलीस तरी चालेल. पण सॅनिटायझेशन जर आहे. अगं माझं इथे थोडंसं काम आहे तर मी करेन ते. तू निघ. जा पर्स घे लवकर. जा. एवढी टिप दिली तुला? तू निघ. वहिनी एवढ्या लगेच दाखवायचा कार्यक्रम? लगेच, नंतर साठी वेळ नाहीये सोबत. आणि स्वीटूला यातलं काही सांगू नकोस. म्हणजे वहिनी स्वीटूला न सांगता दाखवायचा कार्यक्रम? ओमने पार्लर मध्ये काय तमाशे केले ऐकलंस ना? तिने त्याला घरी पण बोलवलं तर अजून तमाशे हवे? नाही. या मुलासोबत तरी जुळू दे बाबा आता. अरे हॅलो, मी तुलाच फोन करणार होतो. ऐक ना, मला ममता काकीनी लवकर सोडलंय पार्लर मधनं. अरे क्या बात आहे. मी सुद्धा फ्री झालोय. मग भेटायचं का? भेटायचं. मी घरी जाते आणि पटकन तयार होऊन येते.
हो चालेल ना, मी वाट बघतो तुझी. आलेच. बाय. बाय.